नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. बंधूबाबा भाग नंबर 2. हे बंधूबाबा कसे तयार झाले हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं. त्यांना तयार करण्याचं काम आपणच करतो. आता हे बंधूबाबा नक्की काय सांगतात आणि त्याला आपण बळी कसं पडतो. पिठापूरला जाताना रेल्वेमध्ये 42 महिलांचा एक ग्रुप होता. फक्त महिला होत्या, एकही पुरुष नव्हता त्यांच्याबरोबर. मी एकटाच होतो. प्रवास सुरू झाला आणि साधारण गुलबर्ग्याच्या पुढं काही महिला म्हणाले, आपण कोण? म्हणलं, मी चाललो पिठापूरला अमुक तमुक. ते म्हणले, आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आहेत. आणि मग थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मी थोडं माझं दुसरं काम करत बसलो. तर त्या 2 महिला एकमेकाला सांगत होत्या. त्यात पहिली महिला म्हणाली, अगं अमुक अमुक ठिकाणी एक बाबा आहेत, मी त्यांच्याकडं मला जावं लागलं. मला माझी मैत्रीण घेऊन गेले आणि मी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी म्हणले की मला 100 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा दिल्या. 50 मी 5,000 रुपये दिले आणि सांगितलं की ह्या जपून ठेवा. आणि त्या बाईने सांगितलं, त्या मैत्रिणीला गप्पा चालू होत्या की मी ते अजून तसे घरात ठेवले आहेत, करकरीत नोटा आहेत. मग ती दुसरी बसली नाही. दुसरी म्हणली, अगं ते तर काही आणखी एका ठिकाणी एक महाराज आहेत, मला माझी मैत्रिणी घेऊन गेली आणि तिने महाराजांना सांगितलं की मला अमुक अमुक कर्ज झालेलं आहे, कोणती उपासना करू? तर महाराज म्हणले, उपासनावर काही करायची गरज नाही, तुमच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो. आणि त्या बाई जे सांगत होते ते मी जे सांगतो ते कुणाला खरं वाटणार नाही, कारण का लोकांना खोटं ऐकायची सवय असते. तर ती सांगितलं की त्यांचा माझा सहवास वाढल्यानंतर मी त्यांच्याकडे यायला लागले आणि त्यांनी माझं 43 लाखाचं कर्ज फेडलं. म्हणजे 43 लाख रुपये मला महाराजांच्या सहवासामुळे मिळाले. त्यामुळे मी आता चिंतामुक्त झालेले आहे. मग ती दुसरी मैत्रीण म्हणते, तुला 43 लाख रोख दिले का? ती म्हटली, मला रोख दिले नाहीत, त्यांनी बँकेत भरले नाहीत. त्यांनी माझ्यासमोर 3-4 भक्तांना फोन लावला आणि सांगितलं, या अमुक अमुक तुमच्याकडे सेवेकरी येत आहेत, त्यांना जास्तीत जास्त मदत करा आणि परत पैशाची काही अपेक्षा करू नका, ते आपण आपल्या व्यवहारात पाहून देऊ. घडलेली घटना आहे. अशा अनेक घटना माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी नाव न घेता इनडायरेक्ट प्रबोधन म्हणून सांगू शकतो. आणि तत्पूर्वी जे मी मगाशी सांगितलं की त्या 100 रुपयाच्या ज्या नोटा करकरीत, त्या बाईंचं सांगण्यात होतं की मला नवीन कारखान्यातून छापून आलेल्या मला नोटा मिळाल्या. म्हणजे किती अज्ञान आहे. कारण ह्या महाराजांना जे सुशिक्षित लोक आहेत ते चांगले नवीन बंडलं त्यांच्या बँकेत आल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यातल्या काही अंश किंवा काही टक्के लोक हे आलेल्या महिलांवर प्रभाव पडावा म्हणून त्यातले पैसे करकरीत खणखणीत असे देतात. त्यामुळे महिलांना याचं जास्त आकर्षण वाटतं. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत साध्या आहेत. करकरीत नोटा आणि त्या बाईंचं 43 लाखांचं कर्ज फेडलं गेलं. तसंही फेडलं गेलं हे खोल्यात जाण्याचा काही अर्थ नाही, कारण लोक सुधरत नाहीत. फक्त मी खूप तळा सांगितला की पैशाचं आकर्षण ज्यावेळी कमी होईल आहे त्यात जेव्हा आपण समाधान मानू आणि कष्ट करून जे 2 पैसे मिळतील त्यात समाधान मानलं तर तुम्हाला काहीही करावं लागू नाही. पण पुरुषांनाही पैशाचा ओढा आहे, महिलांनाही पैशाचा ओढा आहे. आणि आयथे मिळत असं हे महाराज लोक जर तुम्हाला नोट्याची करकरीत बंडलं देत असतील आणि तुमचं कर्ज फेडत असतील तर मग त्यांच्याकडे गर्दी वाढणार. आणि हे लोक पैशाला काही कमी करत नाही, कारण ह्यांच्याकडे एवढे पैसे येतात, फक्त ते पैशाची नोटा बदलतात, करकरीत बँकेतून मागून घेतात. आपल्याला एखादं नोटाचं बंडल मिळणं अवघड, परंतु या महाराजांकडे जा, हजारो थप्प्या लागलेल्या असतात. आणि ज्यावेळी महिलांचा ग्रुप जातो त्यावेळी ते फक्त पैशाचं आकर्षण दाखवतात, पाहुणचार करतात, महिला फसतात आणि हे अजूनही फसत राहणार आहे आणि हा प्रकार वाढत जाणार आहे. तर हे दुसरे जे बंधूबाबा आहेत, अनेक बंधूबाबा आहेत. ह्या बंधूबाबांचं एक जर लक्षात आलं तर हे भक्तांना काय सांगतात? काहीही सांगत नाहीत. जे आपण सहज करू शकतो ते करत नाही म्हणून त्यांना काहीतरी तुम्हाला सांगावं लागतं. तुम्ही पत्रिका घेऊन जाता. पत्रिका म्हणजे सर्वात जगातलं खोटं म्हणजे पत्रिका. कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, ब्रह्मदेवाने जी पत्रिका लिहिली त्यात तुम्हाला खडाखोड करता येत नाही. ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे
जे ब्रह्मदेवाने लिहिले ते अंतिम आहेत, त्यात काहीही खाडाखोड करता येत नाही. परंतु लोकांना वाटतं की पत्रिका दाखवल्यानंतर प्रश्न सुटतील, उलट प्रश्न वाढत जातो आणि एक दिवशी असं तोंड घशी येऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची बेअबूर केली जाते. म्हणून पत्रिका दाखवायचं ज्या दिवशी तुम्ही थांबता त्या दिवसापासून तुमचं बरंच काही बदलत जाईल. स्पष्ट सांगितलं लोकांना आवडत नाही, लोक त्या मार्गालाच जाणार हे मी सांगतो, म्हणजे आमची वायफळ गडबड आहे. पण माझं एक समाधान की आपण लोकांना काहीतरी सांगतो आणि माझी अपेक्षा फक्त 2 व्यक्ती जरी सुधारल्या, 2 कुटुंब सुधारले तरी फार मोठं झाल्यासारखं आहे. मग हे बंधू बाबाकडे पत्रिका घेऊन जातात, ते वर खाली इकडे तिकडे बघतात, अमुक करतात तमुक करतात आणि सर्वात महत्त्वाचं सांगतात की मी अमुक अमुक तीर्थक्षेत्री एवढ्या यात्रा करा. सांगणाऱ्याला सांगतो, ऐकणाऱ्याला बरं वाटतं की मी महाराजांकडे आलो की मला काहीतरी उपाय मिळाला. यात्रा करायला सांगतात, उपास करायला सांगतात, अमुक अमुक वाचायला सांगतात. पारायणाच्या नावाखाली लोक गर्दी करतात. म्हणून आजकाल जी तीर्थक्षेत्री गर्दी वाढली ही बंधू बाबांच्यामुळं गर्दी वाढलेली आहे. ते सांगतात आणि लोक घराबाहेर पडतात. वारंवार एका पौर्णिमेला जात नाही, 12 पौर्णिमा ते करतात आणि पौर्णिमा करून तर प्रश्न सुटले असते तर लोकांनी पौर्णिमा केली असते, महायुद्ध आता जे चालू आहे युद्ध ते ताबडतोब थांबलं असतं. आणि लोकांना सांगितल्यानंतर लोक ते जातात. आणि आता नवीन प्रकार गेले 4-5 वर्षापासून सुरू आहे. नारळाचं तोरण व्हा, त्याच्यानंतर दोरे बांधा. अहो एकेका ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा दोऱ्याचा व्यवहार चालू आहे. दोरा बांधून कधी प्रश्न सुटेल का? उलट त्या दोऱ्यामध्ये आपण बांधले जातो आणि दरवेळी जायचा दोरा बांधायचा. मी परवा गाणगापूरला गेलो होतो. मी काय ते दोरे बाबा मी आश्चर्य वाटलं. कमीत कमी तिथे 1 कोटी दोरे बांधले गेले असावेत. सगळं ते भिंतीच्या भिंती त्या दोऱ्याने बांधले गेल्या आहेत, त्या संगमावर सगळे दोरे बांधले गेलेत. पूर्ण अशिक्षितपणा. आणि दोरे बांधण्यात आपला वेळ जातो आणि ते दोरे बांधण्याच्या वेळात आपल्या गावावर तिथं जायचं, दोरा खरेदी करायचा, पुन्हा यायचं. त्यामध्ये सर्वसामान्य जो ग्रासलेला असतो चिंतेने, त्याला फक्त समाधान वाटतं मी जाऊन दोरा बांधून आलो आणि वर्षभर जाऊन मी 12 दोरे बांधून येणार. दोरे बांधून कधीही प्रश्न सुटत नाही. नारळाचं तोरण लावून कोणी प्रश्न सुटत नाही. ही परंपरा चालू आहे, कोणी मोडीत काढत नाही आणि आपल्या समाधानासाठी सगळं हे चाललेलं आहे. पण त्यातून काही प्रश्न सुटत नाहीत. आणि मग परत आपल्या महाराजांकडे येणं आहेतच. महाराज सांगतं हे नाही केलं ते कर, ते केलं नाही ते कर. म्हणून 3 दिवस आणि 7 दिवस जे पारायणाचं चाललं हे अत्यंत बोगसगिरी आहे. 3 आणि 7 दिवसामध्ये ग्रंथ वाचला जात नाही. समजणं तर फार लांबचं, फक्त संपवण्यासाठी लोक जातात आणि 3 आणि 7 दिवसामध्ये बोटं इकडून तिकडं तिकडून इकडून करून आपला ग्रंथ संपवायचा. त्या महाराजांना पुन्हा सांगतात की आम्ही वाचून आलो. महाराज म्हणतात लगेच फळ मिळणार नाही, थोडं थांबावं लागेल. असं ते समस्या आहेत त्या फक्त लांबवल्या जातात, परंतु भोग हे भोगावेच लागतात. त्यातून कोणाचीही सुटका नाही. आणि ही सुटका व्हायची असेल तर आपण आपल्या विचारांनी बदलायला पाहिजे. पण लोकांना स्वतःचा विचार नाही. आजही समाजामध्ये जवळजवळ 80% लोक जे संकटात आहेत, जे चिंतेत आहेत, ते दुसऱ्याचा मेंदूचा वापर करतात. म्हणून ह्या बंधू बाबांचं आवत आहे. स्वतःचा मेंदू वापरत नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये किंवा आम्ही आमच्या मेंदूचा वापर केला, थोडं नुकसान झालं, थोडा त्रास झाला, पण दुसऱ्याच्या मेंदूचा वापर केला नाही. कारण एकदा विश्वास असला, विश्वासम फलत आहे. कष्ट करायचे, परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आणि प्रामाणिक राहायचं, सगळं मनासारखं होतं. लोक दुसऱ्याच्या मेंदूचा वापर करतात, त्याला मुळात अक्कल नसते. या बंधूबाबांना अक्कल नावाचा प्रकार नसतो. एक सांगायची गोष्ट झाली तर एक ओळखीच्या असंच रेल्वेमध्ये फार गप्पा होतात. कारण येण्याचा प्रवास सोलापूर ते पिठापूर साधारण 18 तासाचा प्रवास आहे. जाताना सुद्धा तेवढाच वेळ लागतो. पण अपरात्री बोलता येत नाही. म्हणून येताना जो प्रवास होतो त्यात बरेच जण पिठापूरला आलेले गाठ पडतात. एका बाबाच्या नादी लागले. त्या बाबांनी सांगितलं त्यांना की तुमचं जे ग्रॅज्युएटी फंड आलं आहे काही काळजी करू नका, ते दुप्पट तिप्पट वाढणार आहे. तोपर्यंत एक संकटग्रस्त माझ्याकडे आहे, त्याला तुम्ही अमुक पैसे द्या. त्यांनी ते पैसे दिले. त्यातले अगोदर 25 लाख दिले, नंतर 50 लाख दिले आणि जवळजवळ त्याची 1,20,00,000 ही रक्कम ज्याला मिळाली होती त्याने त्या महाराजांच्या सांगण्यावरून दुसऱ्याला दिली. ओळख पाळख काही नाही. महाराजांचा फक्त थोडा संबंध आला आणि ज्याला पैसे दिले त्याचा तर काहीही संबंध नव्हता. 2 वर्षे गेली, 10 वर्षे गेली, पैसे परत मिळेना. शेवटी ज्यांनी पैसे दिले तो एकदा पती पत्नीसह गेला. तेव्हा महाराज म्हटले मी द्यायला सांगितले होते, परंतु आता काही मिळणं अवघड आहे. त्या क्षणी त्याला अटॅक आला.
आणि आता तो पुरुषासारखा वागत नाही, वेड्यासारखं वागतो, घरी मारहाण करतो आणि आता त्याला पॅरालिसिस झाला आहे, तो घरात झोपून आहे. कशाला उचापत्या करायचं, कशाला महाराजांचं मार्गदर्शन करायचं. महाराजांनी हात वर केले. काही महाराजांची नावं मला सांगता येत नाही, कारण उचापत्या करायला तेवढा वेळ नाही. सावध करायचं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून लोकांनी सावध राहण्याचा प्रयत्न करावा. तुमचं भलं कोणी करणार नाही. पत्रिका पाहून तुम्हाला गाईडलाईन मिळणार नाही. रोज त्र्यंबकेश्वरला गर्दी आहे, तुमचं काशीला गर्दी आहे, अशी विधी करून जर प्रश्न मिटले असते तर कुणाला संकटच आलं नसतं ना. पैसे द्यायचे, विधी करायचा, काहीही घडणार नाही. कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकीना, त्या ब्रह्मदेव वाढवा. ब्रह्मदेव वाढवा आला तरी त्यात तुम्हाला सवलत किंवा सूट नाही. तुमचा भोग तुम्हाला भोगूनच संपवावं लागेल आणि ती भोगण्याची ताकद मिळावी म्हणून देवाचं करायचं असतं. पण सांगणार कोण, ऐकणार कोण? हे भोंदू बाबा सांगतात, तुम्ही ऐकता आणि साधे साधे दोरा बांधणं यांनी प्रश्न सुटत नाहीत. नारळाचं तोरण प्रश्न सुटणार नाहीत. वाऱ्या करा, काही उपयोग नाही. तुम्ही देवाच्या दारात जावा. सर्वात जास्त दुःखी देवाच्या दारात राहणारे लोक आहेत. ते सुद्धा दुसऱ्याचा सल्ला घेतात. मला सुद्धा काही पुजाऱ्यांचे वगैरे फोन येतात, काय करू काय करू, अमुक करू का, कोण आहे का सांगा. या गोष्टी लोकांना सहज लक्षात येणार नाहीत. परंतु अनेक पुजारी आजही दुःखाच्या आहारी गेलेले आहेत आणि दुःख सोसत आहेत. त्यांनासुद्धा मार्ग सापडत नाहीत. कधीतरी बोलता बोलता तुम्हाला मी अजून बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. तेव्हा ह्या बंधू बाबा जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा. देवासाठी जास्त पैसा खर्च करू नका आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या मेंदूचा वापर करा. तुमच्याकडे विचारशक्ती फार चांगली आहे, पण विचारशक्ती करत नाही. मी यापूर्वी तर अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, लोकांचं देवाच्या दारात जाणं म्हणजे नारळ, हार, पेढे, अभिषेक, विश्रांती, आजूबाजूचं पाहायचं, समाप्त. देवाच्या सहवासात गेल्यानंतर खूप ताकद येते, एक विश्वास बसतो. पण लोकांचा देवाच्या दारात जाऊन सुद्धा विश्वास नाही. तिथंच असे काही लफंगे असतील, त्यांच्याकडं नजर चुकून जातात, तिथं आपली पत्रिका दाखवतात, मग ते आणखी काहीतरी वेगळा सल्ला देतात, गुंतत जातात. मी पिठापूरला बसताना अनेक लोक माझ्याकडे येतात, अहो इथं कोण सांगणार आहे का, इथं कोण आहे का, ते कोणाचं, ते कोणाचं, ते घर कोणाचं, ते कुठे आहे. आणि त्या दोन दिवसाच्या मुक्कामामध्ये याच उचापत्या करतात आणि आपल्या गावी गेल्यानंतर पुन्हा जास्त अडचणी देतात. मग ते तिथं जे बंधू आहेत, ते कोणत्याही तीर्थक्षेत्री बंधू आहेत, ते हुशार असतात. त्यांचे 4 चेले असतात. ते तुमचं नाव, पत्ता, मोबाईल घेतात आणि तुम्हाला फोन, मोबाईल करून पैशाची मागणी करतात. तुम्ही त्यांना पैसे पाठवता, पैशाची रक्कम वाढते, तुमच्यात काही बदल घडत नाही आणि न दिले तर ते तुम्हाला परत फोनवरून भीती दाखवतात की आम्ही अमुक करू, तमुक करू. याच्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर एकतर मुळात भोंदू बाबा निर्माण करू नका. कोणत्याही भोंदू बाबाकडं भगवे कपडे घातलेला माळा, भपकेपणा, कुठेही जाऊ नका, काहीही करू नका. फक्त उपासना करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा आणि जो भोग आहे तो भोगा. शॉर्टकट घेऊ नका, शॉर्टकटने काही उपयोग होणार नाही. शॉर्टकट हा तात्पुरतं समाधान आहे. कुणाच्या आहारी जाऊन, देवाच्या दारात जाऊन कोणतेही विधी, कर्मकांड करू नका. तुमच्यावर विश्वास असेल तरी होईल. जर तुम्ही ह्याच्यामध्ये अडकला, तुमची सोडवणूक नाही. तुमची सोडवणूक व्हायची असेल तर तुमच्या विचाराने ते विषय सोडवा. ते मी पूर्वी तुम्हाला सांगितलं, काही गोष्टीमध्ये तडजोड करा, काही प्रश्न तुम्ही सोडून द्या, काही प्रश्न मोठ्याच ऐका, काही प्रश्न तुम्ही निर्माण करू नका. हे सगळं आपल्याला समजू शकतं. परंतु तुम्हाला जोपर्यंत भोंदू बाबाचं आकर्षण आहे तोपर्यंत हे असंच चालणार आणि असंच चाललं तर नुकसान तुमचं होणार आणि तुमचं नुकसान झालं तर तुमच्या कुटुंबाला त्रास होणार. याच्यातून सोडवणूक नाही. 2 भाग झाले आणि 3ऱ्या भागामध्ये आता थोडं काय करायला पाहिजे हे पुढच्या भागात सांगतो. नमस्कार.